नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. प्रथमेशच्या पत्रिकेत अपमृत्यू योग आहे. म्हणजे सुलेखाचा आणि प्रथमेशचा काय संबंध? ये तुझी कुसुमा त्या आपल्या कामाला आली. आणि आमच्या बाबांची तर काही विचारूच नकोस. आमच्या बाबांना तिच्यात पार्वती वहिनी दिसती. तसं शुभ्राला तिच्यातल्या पार्वतीचं अस्तित्व जाणवलं तर तिच्या जन्माचा अर्थ काय आहे हे तिला कळलं तर. हॅलो, सुलेखा राऊत का? हां बोलते. मी क्षिप्रा खानविलकर बोलते. क्षिप्रा खानविलकर. मी स्वप्नीलकडनं तुझा नंबर घेतला. ओ ओ ओ अच्छा अच्छा. माझं तुझ्याकडे थोडंसं काम होतं. माझ्याकडे काय? तू MBA करतेस ना? हो, म्हणजे करत होते. माझी एक सेमिस्टर बाकी आहे अजून. का? ॲक्च्युली मलाही MBA करायचं आहे. अच्छा अच्छा. म्हणून मला तुझ्याकडनं गायडन्स हवा होता. खरं तर मी मुंबईत नवीन आहे. आय एम फ्रॉम नाशिक, यू सी. पण मी काय गाईड करणार? स्वप्नील सेड यू कुड गाईड मी. वेल लिसन. क्षिप्रा. हां क्षिप्रा, मी सध्या खूप बिझी असते त्यामुळे नॉट अ प्रॉब्लेम. तुला वेळ असेल तेव्हा भेटूया ना. हवं तर मी तुला रोज एकदा फोन करेन. नाही ग, त्याची काही गरज नाही आहे. तुला फक्त इन्फॉर्मेशनच हवी आहे ना. मी तुला वेबसाईट सांगते, तिथे लॉग इन हो. यू कॅन गेट द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. नाही नको, मला तू पर्सनली भेटून गाईड केलंस तर खूप बरं होईल. ॲक्च्युली वेबसाईट्सवरनं मी इन्फॉर्मेशन काढली आहे. खरं काय माहिती आहे, मी मुंबईत राहून शिक्षण घेण्यावर पप्पांचा विरोध आहे. म्हणून मी रिस्क नाही घेऊ शकत. आय कॅनॉट अफोर्ड अ रॉंग डिसिजन. म्हणून तू मला पर्सनली भेटून सांगितलंस तर फक्त एक तासभर जरी भेटलीस तरी पुरेसे आहे. ठीक आहे, उद्याच भेटूया कदाचित. हां ओके. तुला हवं तर मी तुझ्या घरी येते. नाही, घरी नको. इनफॅक्ट मीच बाहेर आहे उद्या. आपण फोनवर कॉर्डिनेट करूया. ओके, मग मी तुला 11 वाजता फोन करते. थँक्स अ लॉट सुलेखा. स्वप्नील मला म्हणालाच होता की सुलेखा तुला लागेल ती मदत करेल. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. मालक, जेवण तयार आहे. पानं वाढायला घेऊ का? मालक, ही कामं नंतर करा, आधी जेवून घ्या. नंतर तुम्हाला त्रास होतो वेळ चुकली की. वेळ कशी चुकली विष्णू तेच कळत नाहीये. तेच गणित पुन्हा पुन्हा करूनही उत्तर का मिळत नाही काही कळत नाही. कसली वेळ चुकली? कशाबद्दल बोलताय? मी आपल्या प्रथमेशच्या पत्रिकेचा अभ्यास करतोय. एक फारच विचित्र योग आहे त्याच्या पत्रिकेत. विचित्र योग म्हणजे मालक? माझ्या इतक्या वर्षाच्या अभ्यासात
असा योग मी पाहिला नव्हता. मी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास करू लागलो तेव्हापासूनची सर्व पुस्तकं पडताळून पाहिली, पण या कोड्याची उकल काही होत नाही. नक्की काय म्हणताय तुम्ही मला? मी आत्ताच काही सांगू शकत नाही. जोपर्यंत मी एखाद्या निष्कर्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत मी स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही. मी एक सांगू मालक? बोल. मालक, आज प्रथमेश आहे ना, विचित्रच वागत होता. विचित्र म्हणजे? म्हणजे आज तो वाड्यात वेगळ्याच तऱ्हेने वावरत होता. त्याची नजर सतत काहीतरी शोधत होती. मी त्याला जेवायला चल म्हणून बोलवायला आलो तर तो इथे या पार्वती वहिनींच्या फोटोसमोर उभा होता. मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि अचानक पळाला. तो थेट भैरवकालीच्या डोंगराच्या दिशेने. भैरवकालीच्या डोंगराकडे? हो. मी त्याच्या पाठोपाठ पळालो तर हा डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. तिथे बराच वेळ घुटमळत राहिला. मी त्याला म्हटलं चल, तर यायलाच तयार होईना. शेवटी जबरदस्ती त्याला पाठीवर घातला आणि घेऊन आलो. भैरवकाली आणि प्रथमेश काय संबंध असेल परस्परांचा एकमेकांशी? श्रीराम श्रीराम. राधा, ए राधा, ए राधा, ये ना लवकर. आल्यापासून अशी गप्प गप्प काय? काही प्रॉब्लेम आहे का? हा? काय म्हणाले आजोबा? बघितली प्रथमेशची पत्रिका? हो, बघितली. काय म्हणाले मग? प्रथमेशच्या पत्रिकेत अपमृत्यूचा योग आहे. काय? आणि पत्रिकेनुसार हा योग 10 वर्षापूर्वीचा आहे. अरे तेव्हा तर प्रथमेशचा जन्मही झालेला नव्हता. तेच तर बहुतेक त्यांच्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी. आजोबांच्याकडून? या विषयात त्यांच्याकडून चूक होणं अशक्य आहे. अहो, ते स्वतः म्हणाले तसं. पुन्हा अभ्यास करणार आहेत पत्रिकेचा. हे सगळं काय चाललंय ते कळतच नाहीये मला. आणि सगळं आपल्याच बरोबर का? आपल्या प्रथमेश बरोबरच का? तुम्ही नका टेन्शन घेऊ. सगळं व्यवस्थित होईल. मी नको टेन्शन घेऊ. जरा स्वतःकडे बघितलंस? या पत्रिकेमुळे मला टेन्शन आलेलं नाहीये. ही पत्रिका वगैरे ना सगळे मनाचे खेळ आहेत. आपल्या प्रथमेशला खरी गरज आहे ती ट्रीटमेंटची. हे असली पत्रिका वगैरे दाखवून त्याचा इलाज होणार नाहीये बरं का. त्याला खरोखर लवकर ट्रीटमेंटची गरज आहे. आणि केवळ या एकाच कारणामुळे वाड्याचं डील फिसकटल्याचं वाईट वाटतं मला. पुन्हा तेच? अहो,
तो वाडा म्हणजे शास्त्री कुटुंबाच्या भूतकाळाचा साक्षीदार आहे. आपल्या सगळ्यांचा भूतकाळ जोडला गेला त्या वाड्याशी. माझ्या मुलाचं भविष्य सुधारलं असतं तो वाडा जर विकला गेला असता तर. आणि माझ्या दृष्टीनं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे बघा, हा वाड्याचा विषय पूर्णपणे मनातून काढून टाका. बाकी कुणाला नाही, फक्त तुम्हाला त्रास होणार आहे त्यामुळे. अगं माझ्या त्रासाचं काही नाहीये ग. मला माझ्या मुलाला होणारा त्रास बघवत नाहीये. असं काय मोठं आभाळ कोसळलं असतं तो वाडा विकला असता तर. असा काय मोठा इतिहास नष्ट होणार होता शास्त्री कुटुंबाचा. माझ्या मुलाच्या भविष्यापेक्षा सगळ्यांना तो वाडाच जास्त महत्वाचा वाटतोय. पण म्हणून का माझ्या मुलाची ट्रीटमेंट करणं मी थांबवणार नाहीये. ती मी करणारच. माझ्या जवळच्या माझ्या हक्काच्या माणसांचं वागणं मी कधीच विसरू शकणार नाहीये. बोल ना आता काहीतरी. हा बोल बोल ना. तू कसली काय बोलतीयस. तुला त्यांचंच पटतं ना. त्या जगामध्ये जर कोणी चुकीचं असेल तर तो फक्त मीच. प्रथमेश झोपलाय का बघून येते. बापरे, केवढा पसारा घातलाय तो. अरे अरे मी ठेवते नीट. प्रथमेश चल झोप आता. किती उशीर. अरे मी ठेवते ना. चल चल उठ. झोप राजा झोप. चल. पार्वती काय. पार्वती काकूची आठवण येते. पार्वती काकूला दाखवायची आहेत का तुझी चित्र. बरं बरं, उद्या सकाळी आपण दोघं पार्वती काकूकडे जाऊया. प्रॉमिस प्रॉमिस. पण आत्ता झोपायचं. चल उठ. अरे प्रथमेश मी तिकडे ठेवते ना. ती मुलगा एक नंबरचा. झोप आता शांतपणे. बाबा अजून एक. पुरे खरंच पुरे. वसुला सांग पुरे आता चांगले झालेत पण खूप झाले पुरे. बर. अरे कुसुमात्या या ना. येते येते. माझ्या भावाच्या घरात यायला मला तुझी काही परवानगी नकोय, कळलं. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माहिती का तुला काय म्हणायचंय ते. येता येताच कोणाशी तरी भांडून आलीस की काय. म्हणजे मी भांडकुदळे असंच म्हणायचंय ना तुला. एवढ्या बॅगा घेऊन निघालीस कुठे. कुठेही निघालेली नाहीये, इथे निघून आले. निघून आले म्हणजे काय. बाळाच्या घरातून मी इथे निघून आले, इथे कायमची राहायला, कळलं. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का. मी पाणी घेऊन येते. नकोय मला काही पाणी बिणी. अगं आण ग, मला हवे. बस जरा शांतपणे बस. काय झालं. हे बघ, माझं आणि त्या पूनमचं पटत नाही बाबा. सारखं छोट्या छोट्या गोष्टीवरून कुरबुरी चालायच्या. ते सगळं मी सहन केलं, पण आज मात्र कहन झाला. आता मला नाही सहन होत. आज काय झालं.
माझं आणि पूनमचं भांडण झालं, कडाक्याचं. कशावरून? भांडणाचं कारण महत्वाचं नाही, भांडण झालं हे महत्वाचं. बाळाला सांगितलेस? सांगितलं, पण त्याला आता बहिणीपेक्षा बायको जवळची वाटते ना. भांडण कोण करणार? कुसुम. त्याची बायको मात्र नेहमीच बरोबर. आता किती सहन करायचं माणसानं? मी बोलतो बाळशी. नाही, काही गरज नाहीये, काहीही गरज नाहीये. मी माझ्या भावाचा हक्काचं घर म्हणून मी इथे आले. आता तुला सुद्धा जड झाली असेल ना तर मला तसं सांग, मी जाते आपल्या वाड्यावरती. मला दुसरा कुठला आसरा आहे का? आता बाबांशी पटत नाही, पण त्याला आता काय करणार? तिथे पडून राहीन कुठेतरी कोपऱ्यात गरीबासारखी. कुसुम माझं ऐकशील? अरे शांत हो. अशी चिडचिड चिडचिड नको करू ग. हे बघ, तुझ्या भावाचं हक्काचं घर आहे. तू इथे कितीही दिवस राहू शकतेस. तू इथे कोणालाही नकोशी झाली नाहीयेस. बाळकडे राहायला जायचा निर्णय तुझाच होता. आता इथे यायचा निर्णय तुझाच आहे आणि तुझ्या निर्णयाला कोणीही आक्षेप घेणार नाही. ऐक माझं, डोक्यामध्ये अशी ना राख घालून ना त्यांना असं तोडून टाकू नकोस. बाळाला एक फोन कर आणि त्याला सांग की तू इथे आहेस म्हणून, म्हणजे त्याला काळजी नाही वाटणार. मी फोन करणार नाही. मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फोन करणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अगं नको करूस, मी करीन. बस आलीस ना तर शांतपणे राहा. आता जरा मी तुमचं सामान घेते. हात लावू नकोस. माझ्या सामानाला अजिबात हात लावायचा नाही. मी माझं सामान उचलायला अगदी खंबीर आहे. मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आणि तुझी तर अजिबात नाही. काय ग हे कुसुम? माहिती रे तुला तिचा पुळका येते. बरं, काही खाणार आहेस का? माझं मी बघून घेईन, कळलं? वहिनी, ए वहिनी. कुसुमात्या, चहा घेणार का तुम्ही? नकोय. मग सरबत आणू, बरं वाटेल तुम्हाला. मला काय झालंय? मला बरं आहे. काही नको मला, जा तू. बरं ठीक आहे, मी शिरा टाकलाय. तुमचे हातपाय धुवून झाले की मग खाऊन घ्या. ये इकडे ये ग. इकडे तू, इकडे. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? हा, वेडीबिडी झालीस का तू? हे बघ, तुझा जो काय चांगुलपणा आहे ना तो सगळा बाहेर दाखवायचा. हा, दादा, वहिनी, आदी, प्रिया यांच्यावर. तुझी नाटकं माझ्या इथे चालायची नाही. आणि हे बघ, माझ्या आधेमध्ये अजिबात लुडबुडायचं नाही. माझी काळजी घेणारे इथे खूप लोक आहेत आणि तू माझी काळजी घ्यावी इतकी वाईट वेळ माझ्यावर अजूनही आलेली नाहीये. जा, झालंय माझं बोलून. जा ग बाई. नाही नको, थँक्स. एक कॉफी. काय झालं, तुम्ही खूप अपसेट दिसताय आज? इन्स्पेक्टर भोसले, मी आज तुमच्याशी सुलेखा किंवा अशा कुठल्याही विषयावर बोलायला आलेली नाहीये. मग ॲक्च्युली मी तुम्हाला आज हे सांगायला आले की झालं तेवढं पुरे झालं. आता यापुढे तुम्हाला हे असं भेटणं मला शक्य नाही होणार. इज एव्हरीथिंग ऑल राईट? आता हे मलाच विचारताय का तुम्ही? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्या मित्राला नीट वागायला सांगा ना. कोण मित्र? अभिमान? तोच तो. काय तो त्या दिवशी बोलत होता. नाही, आय अंडरस्टँड त्याचं वागणं जरा विचित्र आहे, पण प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. त्याच्या मनात काही नसतं. ही इज व्हेरी मूडी, यू नो. इन्स्पेक्टर भोसले, आपण आपल्या कामासाठी भेटतो, तुमच्या मित्राचे मूड सांभाळण्यासाठी नाही. राईट? या, यू आर राईट.
त्याच्या वागण्याचं बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याच्या वतीने आय एम सॉरी अँड आय अश्युअर यू पुन्हा असं नाही होणार. पण तरीसुद्धा तुम्हाला भेटायचं का नाही यावर मला विचार करावा लागेल. आणि माझा निर्णय झाला की मी स्वतः तुम्हाला कळवी. पण तोपर्यंत तुम्ही मला फोन नाही केलात तर मला आवडेल. सी बाय. हॅलो. कशी आहेस पार्वती वहिनी?